कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। काल 14 जानेवारी 2026 रोजी मकर संक्रांतीचा सण सर्वत्र उत्साहात साजरा होत असताना खेडखोपी येथील आनंद मठातही माणुसकीचा गोडवा पसरला। लायन्स क्लब आणि लक्ष्मी सेल्सचे मालक बाबूभाई सुंदेशा यांच्या विशेष सहकार्यातून या मठातील मुलांसोबत संक्रांत साजरी करण्यात आली। काडसिद्धेश्वर महाराज संचलित या मठातील विद्यार्थ्यांना थंडीपासून संरक्षणासाठी उबदार ब्लँकेट तसेच धान्य, ताजी फळे, तिळगुळ आणि चॉकलेटचे वाटप उत्साहात करण्यात आले। या प्रसंगी लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष रोहन विचारे, बाबूभाई सुंदेशा व त्यांची मुले आणि मठाचे सर्वेसर्वा डॉक्टर विवेक मोरे उपस्थित होते। समाजातील वंचितांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण निर्माण करणाऱ्या पवित्र उद्देशाने हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला। सण केवळ स्वतःपुरता मर्यादित न ठेवता तो इतरांच्या चेहऱ्यावर हसू उमळवणारा असावा असा मोलाचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला। शेवटी डॉक्टर विवेक मोरे यांनी मान्यवरांनी वेळात वेळ काढून मुलांसोबत सण साजरा केल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानले। आज त्यांचा व्यापार उद्यमाचा दिवस। आज कुठलाही मनुष्य म्हणजे दीपावली असो, संक्रांत असो किंवा पाडवा असो, काउंटर सोडणं कठीण असतं, कारण आज ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद लाभत असतो। अशा वेळी ते तास 2 तास वेळ काढून तुमच्या भेटीसाठी आलेले आहेत आणि त्या भेटीमध्ये तुम्हाला खाऊ घेऊन आलेले, काही ह्या थंडीच्या दृष्टीने ब्लँकेट्स घेऊन आलेले। आपण या मठामध्ये किंवा आनंद आश्रमाच्या वतीने त्यांचं मोठ्या टाळ्याच्या गरजेने हे करावं। कारण का अशी माणसं असतात म्हणूनच आपण समाजामध्ये काही ना काही गोष्टी वावरत असतो, काही गोष्टी घेत असतो। एक व्यापारामध्ये मग्न असणारा, कारण का देणारा देत असतो पण देताना सुद्धा वेळ देणं होत असतो। आजकाल पैसे देण्यापेक्षा वेळ देणं भरपूर मोठी गोष्ट आहे। कारण का काउंटर सोडायचं आणि इथं यायचं, 1 तास जायला 1 तास यायला इथे अर्धा तास 2.5 तास घालवायचे, म्हणजे त्या 2.5 तासामध्ये एवढे पैसे ते वसूल करू शकतात। पण तो माणूस स्वतः मुलाला सोबत घेऊन का आले की त्यांना पण दाखवायला की काय परिस्थिती असते, कसं जग चालतंय, ताळमेळ कसं आहे आणि त्याच्यामध्ये आपण ह्या मुलांसाठी काहीतरी करावं। मला सेकंड टाइम या ठिकाणी बाबूभाई या ठिकाणी येत आहेत माझ्याबरोबर आणि त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या करावं।